आम्ही कुठल्याही पक्षाच्या दावणीला बांधलेलो नाही. पक्षाचं काम आल्यावर पक्षाचं काम करून ओबीसीचं काम आल्यावर ओबीसीसाठी लढणार. आणि तुमचा उल्लेख त्यांनी दरिंदे पाटील असं केलाय. तुम्ही म्हटलं होतं की ओबीसी नापाडा, आम्ही ओबीसीच्या मुळावर उठणार ना आडवं करू. नाही नाही, ते काहीही म्हणता येते. आता बुद्धी ढळली, अक्कल दाड पडली त्याची. बहुतेक अक्कल दाड असते माणसाला, प्रत्येकाला. त्या घुरट भुजबळची पडली वाटतं ती. ते घुरट सगळीकडे ते वास दरवळतो का, तसं ते घुरट सगळीकडे हिंडत आहे. आणि ते त्याच्या चक्रव्यूहात सगळ्यांना घ्यायला लागले. ओबीसी नेत्याला त्याचा देवारा करून घ्यायला लागले आणि ओबीसीच्या नेत्याचा सुद्धा घ्यायला लागले. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ओबीसीतूनच आरक्षण घेणार आणि तेही मराठ्याला देणार. तुम्ही कितीही दडपणाचा प्रयत्न करा, त्याला बी बीडचे मराठी म्हणतात एवढं लक्षात ठेवा. ते कमजोर कच्चे नाहीत, हा सहन करतात फक्त. तुम्ही काय धमक्या देता भाषणातून, तुम्ही काय धमक्या देता मराठ्यांना भाषणातून? एवढं सोपं समजतं का तुम्ही मराठ्याला? पाटील, तुम्ही धनंजय मुंडे यांचा चष्म्यावाला, परळीचा चष्मा म्हणून उल्लेख करता असं त्यांचं म्हणणं आहे. आणि तो तुम्हाला चष्मा आवडत असेल तर तुम्ही घेऊन जा. तुम्हाला ओपन का नाही ओपन हे मी सांगू शकत नाही, असा टोला तुम्हाला त्याने लगावला. त्याला कवाच्याच म्हणून बोललो? कवाच नाही. तो ह्याच्यात मग कशाला? तो ह्याच्यात मी काय बघितलंय सगळ्यांनी. तो ह्याच्यात मग कशाला? तो ह्याच्यात मग तुलाच राहून दे. असेच हात रंगेव रक्तानी. तो ह्याच्यात मग तुलाच राहून दे, त्या रक्ताने भरल्याला. दादा, ईडब्ल्यूएस तुम्हाला पाहिजे, मराठा आरक्षण तुम्हाला पाहिजे, ओबीसी आरक्षण तुम्हाला पाहिजे, महाराष्ट्राचा 7-12 का तुमच्या नावावर लिहून ठेवलाय काय, असं भुजबळ म्हणाले. त्याला येऊन जाऊन तेच येणार. त्याला काही करून फडणवीस डॅमेज करायचे. आणि फडणवीस साहेब काय त्याला डॅमेज होत नाहीत. फडणवीस साहेबांनी मराठ्यांचं मन जिंकलंय. त्याच्यामुळं त्याची काय चाल चलत नाही. आता कसल्याच परिस्थितीची चाल चलत नाही. त्यांनी किती वळवळ केली आणि फडणवीस साहेबांच्या लक्षात आलं असेल याची अवकात किती. तिथं आमची घोंगडी बैठक झालेली आहे. तिथं आमची घोंगडी बैठक आहे. त्यामुळं ओबीसींनी स्पष्ट नाकारलं त्याला. कारण ते एका जातीचं काम करायला लागलेत, एक लाभार्थी टोळीचं काम करायला लागलेत. हे बघा लक्षात येतंय तवाच काय चित्र आहे ना, तवाच लक्षात येते. कारण तिथं आमची झाली घोंगडी बैठक त्या ग्राउंडवर. आणि त्याच्यावरूनच ज्यांचं कळतं, फडणवीस साहेब सुद्धा त्याच्यावरूनच ओळखून घेते की ह्यो फक्त आपल्याला सरकारला बदनाम करण्यासाठी काम करतोय, फडणवीस साहेबाला डॅमेज करायसाठी काम करतोय, विखे साहेबाला बदनाम करण्यासाठी काम करतोय, आमच्या शिंदे साहेबाला बदनाम करण्यासाठी काम करतोय. आणि अजितदादांना 100% यांना बदनाम करायचंय. अजितदादाला आजच्या सभेवरून असं वाटलं आम्हाला, अजितदादाला दोष देऊन उपयोगच नाही. कारण यांनी पक्का विडा उचललेला आहे अजितदादाला बदनाम करण्याचा. एखाद्या वेळेस अजितदादांना नाविलाजानी आणि अजितदादांनी ते करावं, यांना 100% बाजूला सारलं पाहिजे. थोडा तोटा झाला तरी चालत. दुसरे ओबीसीचे खूप चांगले नेते आहेत, त्यांना जरी बळ दिलं उचललं तरी चालत. परंतु 100% आजच्या त्यांच्या सभेवरून आमच्या लक्षात आलं की त्यांचा एक गट तयार झालाय अजितदादांना, पवारांना बदनाम करण्याचा. कारण त्या व्यासपीठावर बसलेले 75% लोक हे अजितदादा आणि पवारांना रोज शिवाय घालते, रोज. मग आता निमित्त फक्त त्या परळीची टोळी चालवणाऱ्यांनी केलं. त्यांनी अजितदादाचा गेम करायचा ठरवलंय आणि त्याला पूर्ण साथ भुजबळ देतोय. आजची एकूण सभा सांगते. त्याच्यामुळे अजितदादाला याचा दोष देण्यात काही मजा नाही. अजितदादांनी दुसऱ्याच्या कुणाच्या हातात बीड जिल्हा तरच अजितदादांचं मान सन्मान प्रतिष्ठा वाढू शकते. नसता अजितदादा एक दिवस 100% यांनी खड्ड्यात घातलेला दिसत.